नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये झणझणीत चमचमीत तोंडल्याची भाजी पाहणार आहोत। तर अतिशय सोप्या पद्धतीने तोंडली न आवडणारी माणसे ही मागून मागून खातील इतकी चविष्ट ही भाजी बनते। तर नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। ही ते तोंडली घेतली आहे, पाव किलो स्वच्छ धुवून घेणे आणि त्याची दोन्ही साईडची टोके काढून अशा प्रकारे मी उभी ही तोंडली चिरून घेत आहे। जितकी पातळ होतील तितकी तुम्ही चिरून घेणे, कारण जितकी तुम्ही पातळ ही तोंडली चिरून घ्याल तर तितकी लवकर भाजी झटपट शिजण्यास मदत होते। तर अशा प्रकारे मी उभ्या आकारात ही तोंडली चिरून घेत आहे। तुम्ही गोल काप केले तरीही चालतील। तर ही तोंडली आपली छान चिरून झालेली आहे। तर इथे पाहू शकता कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यावर ही तोंडली आपल्याला 2 ते 3 मिनटं छान मीडियम आचेवर परतून घ्यायची आहेत। अशा प्रकारे जर तोंडली आपण अर्धवट शिजवून घेतली तर अतिशय छान ही तोंडली चवीला लागतात। तर इथे गॅसची फ्लेम कमी करून एक दणदणीत वाफ काढून ही घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तोंडल्यांना छान हलके डाग पडलेले आहे। तर असे डाग पडेपर्यंत आपण ही तोंडली परतून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेणे आणि त्याच कढईत आपल्याला 1 ते 2 चमचा तेल घ्यायचे। तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्यानंतर मोहरी अर्धा लहान चमचा, जिरे अर्धा लहान चमचा, हिंग पाव लहान चमचा, कढीपत्त्याची काही पाने, तसे ठेचलेला लसूण व आलं घेतलेले आहे। लसूण 15 ते 20 पाकळ्या, आलं घेतलेलं आहे अर्धा इंच। तर छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे। परतल्यानंतर इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तोही आपल्याला हलका लालसर होईपर्यंत यामध्ये भाजून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता भाजल्यानंतर इथे एक लहान टॅमॅटो, तोही छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला छान ह्यामध्ये 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचा आहे। भाजल्यानंतर साठवणीचा मसाला 1 चमचा, हळद अर्धा लहान चमचा, गरम मसाला पाव लहान चमचा, तसेच रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घेतले अर्धा लहान चमचा, धने पावडर घेतले अर्धा लहान चमचा। मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि परतल्यानंतर जी आपण तोंडली परतून घेतली ती ह्यामध्ये मिक्स करून घेणे व छान मसाल्याबरोबर ही तोंडली पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायची आणि परतल्यानंतर इथे आपण एक झाकण ठेवून गॅस कमी करून 1 ते 1.5 मिनटाची छान दणदणीत वाफ काढून घेतलेली आहे। तर इथे पाहू शकता आपली तोंडली बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। तर इथे मीठ टाकलेले आहे चवीनुसार। सुरुवातीला मीठ टाकू नये, कारण तोंडली शिजल्यानंतर त्याची क्वांटिटी थोडीफार कमी होते, म्हणून आपण इथे मीठ मिक्स करून पुन्हा एकदा अर्ध्या मिनटाची वाफ काढलेली आहे। तर इथे पाहू शकता आपल्या मीठ टाकल्याने भाजीला पाणी सुटलेले आहे। तर इथे पुन्हा एकदा 1 ते 2च चमचे इथे पाणी टाकून तेही छान मिक्स करून घेत आहे। जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवले तरीही चालतील। तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकलेले आहे 2 चमचे, ऑप्शनल आहे, नाही वापरले तरी चालेल। तसेच शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी तुम्ही खवलेले खोबरे वापरले तरीही चालेल। तर शेंगदाण्याचे कूट टाकल्यावर पाहू शकता आपली भाजी दाटसर होत चाललेली आहे, म्हणून पुन्हा एकदा 4 ते 5 चमचे पाणी टाकून तेही छान मिक्स करून गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि इथे आपण 4 ते 5 मिनटं ही तोंडली छान शिजवून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे। तोंडलीही छान शिजलेली आहेत, बघा मी दाखवते, चेक करते आता। इथे तोंडली ही आपली छान नरम अशी शिजलेली आहेत। नक्की ही तोंडल्याची भाजी करून पहा, चपाती भाकरी बरोबर अतिशय छान ही भाजी लागते। डब्यासाठी खूप छान पर्याय, नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।